नमस्कार सगळ्यांना, मी हर्षदा घेऊन येत आहे आता नवीन ब्लॉग. जसं की मी आता जाणार आहे स्वामी समर्थांच्या मठात, तर तुम्हाला मी तिकडचाही व्हिडिओ दाखवेन आणि मला माझ्या ब्लॉगला लाईक द्या आणि सबस्क्राईब करा. आम्ही निघालो आहे सगळ्या आता खारेगावच्या मठामध्ये. तर आज सुट्टी आहे, म्हटलं जरा मठामध्ये फिरून येऊया आणि स्वामींचं दर्शन पण घेऊया. तर मम्मी तुला काय बोलायचं आहे का? नाही, आपण आता ना खारेगावच्या मठातच भेटूया, स्वामींचं दर्शन तुम्हालाही घडून देऊ. बाय. आता मी पोचली आहे खारेगावला मठामध्ये. तर तुम्हाला मी मठ दाखवते इथे. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, स्वामी समर्थांच्या मठाच्या शेजारीच शंकर महाराजांचेही मठ आहे, तेही तुम्हाला मी दाखवते. चला आपण आता बघूया मठ. आता मी शंकर महाराजांच्या मठामध्ये आलो आणि मी तुम्हाला दाखवते की ते किती सुंदर मठ आहे हा. या मठात मी आज तर पहिल्यांदाच आली आहे आणि मला एवढं छान वाटतं आहे ना इथं येऊन. आणि तुम्ही पण बघू शकता किती सुंदर इकडचं व्ह्यू आहे. आणि इकडे ती पहा, पुढे माझी मम्मी आहे. निराकार गुरु, गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकार, गुरु विश्वंभर. इथे मी तुम्हाला आजूबाजूचं परिसर दाखवते आणि तुम्हाला इथे बघा मी एक दाखवते की इथे छोटंसं मंदिर असं केलं आहे आणि इथे आहे शनिदेवाचं मंदिर. तुम्हाला मी तेही दाखवते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आहे आणि आजूबाजूचं एकदम वातावरण पण शांत. तर आम्ही इथे आलो होतो शंकर महाराजांच्या मठामध्ये. तर मी तुम्हाला दाखवलं आहे की किती छान असं मठ आहे. इथे छोटे छोटे असं मंदिर आहेत जिथे दत्ताचं मंदिर आहे. आणि हे मठ बघू शकता किती सुंदर आहे. एवढी जागा आहे इथे. आता इथे आरती सुरू होणार आहे. तर मी आता इथे हा ब्लॉग इथेच बंद करते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.